राज्यातील आजच्या महत्त्वाच्या 15 ठळक बातम्या। राज्याच्या अंतर्निम अर्थसंकल्पात योजनांचा पाऊस। महाराष्ट्रातही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, 10 लाख युवकांना दरमहा विद्यावेतन, 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज। मुंबईत पेट्रोल डिझेल 1 जुलैपासून स्वस्त। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा। वारकऱ्यांसाठी बजेटमध्ये विशेष तरतूद। पुंडलिक वर्दे हरिविठ्ठलचा जयघोष सभागृहात घुमला। बेरोजगारांना प्रशिक्षणासह 10,000चे विद्यावेतन। मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेची घोषणा। वर्षाला येणार 10,000 कोटी रुपयांचा खर्च। महिलांना मिळणार दरमहा 1,500 रुपये। मुलींना मोफत उच्च शिक्षण। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 3 गॅस सिलेंडर मोफत। घोषणांच्या बरसातीत मतमोजणी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केला 2024-25चा अर्थसंकल्प। सर्व घटकांना खुश करण्याचा प्रयत्न। सभापतींची विरोधकांना राज्यसभेत सावत्र वागणूक। मला अपमानित केले, मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप। भारतीय सैन्यासाठी बुलेट प्रूफ जॅकेट। AK-47 मधील गोळीही यापुढे होणार फेल। वैष्णोदेवीसाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी घट। लोकांमध्ये दहशतवादी हल्ल्यांची भीती। फोनचा रिचार्ज महागला। जिओ पाठोपाठ एअरटेलने केली मोबाईल सेवांच्या दरात मोठी वाढ। बारवर आता AI कॅमेऱ्यांची नजर। पुण्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। सामान्य ग्राहकांना स्मार्ट वीज मीटर नाहीत। राज्यभरातील वाढत्या विरोधानंतर महावितरणचे स्पष्टीकरण। धनगर आरक्षणाबाबत 30 जुलैला अहवाल। मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। मुंबई पुणे नागपुरात मेट्रोचे जाळे। राज्याच्या अर्थसंकल्पात 449 किलोमीटर लांबीची मार्गिका उभारण्यास मान्यता। मुंबई गोवा महामार्गावरून विरोधक आक्रमक। विधान परिषदेचे कामकाज 1 तासासाठी तहकूब। डिसेंबर 2024 अखेरपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होणार। नवी दिशा देणारा अर्थसंकल्प। मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। दरवर्षी 50,000 तरुणांना देणार कार्यप्रशिक्षण। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।